आम्ही पोटाच्या दवाखान्यामुळे आलो, पोटाचा आजार आहे म्हणून. मग म्हणले शेड्डी साहेबाबाला नीट होत आहे म्हणून आलो तर आम्ही सोमवारी संध्याकाळी त्यांच्या धर्मशाळावर झोपायला गेलो. मग दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी जायचं तर ते आमच्या गाडीच्या त्याचं होकाहोक झाली. होकाहोक झाल्यावर मग ते साहेबाला म्हणलं मग आता आम्ही कसं करायचं, तर म्हणले रिक्षापेक्षा असला तर बघा. मग ते लगेच ते रिक्षावाली होती. मग म्हणले आम्ही नेतोच म्हणले 25 रुपये तिकीट पडते. तर मग म्हणलं इथं 50 रुपये जायचं जाऊ द्या म्हणलं, सोडा. अहो त्यांनी काय केलं, आडाणीचं आम्हाला नेलं तिथं. नेलं जर वाटातच उभा केलं, चौघ बी पडली. त्या पिशवीमध्ये होते 7,200 रुपये. ते घेतलं काढून, पुन्हा मला मारलं, पुन्हा ह्या लेकराला बी मारायला मोबाईल द्या. तितक्यात हे साहेब आले मागून, त्यांनी बचवीन आम्हाला. मग त्यांनी मोटरसायकल बघितली की पळाली. ह्यानी जाऊन पुन्हा मागून व्हिडिओ काढून घेतला. हा, एवढं प्रकरण केलं, मारीतच होते, खलाशी जर येत नाहीत असं त्यांचं 4 जण होते. मला मारलंय बघा साहेब, बघा पाडलं रोडवर, पुन्हा ते कमराला मार आहे, इथं टकुरीत मार आहे, मानात मार आहे. पोलीस काय म्हणतात? हा, आता काय म्हणते तसं आलो त्यांच्यापासून. आता काय म्हणते दवाखान्यात आले होते ना? हा, दवाखान्यात तुम्ही काय उपचाराची कागद दवाखान्यात दाखवत होतो आणि त्यांच्या पोटात दुखत होतं. ते आलो रविवारी निघून तिथून सोमवारी सकाळी, ते सोमवारी संध्याकाळी इथं आलो. इथं आल्यास मग तिथं आलो तर त्या बसनं गेलो. तर सोमवारी गेलो झोपाय, तिथं झोपलो. पुन्हा मग सकाळी उठून आलो, तिथं दाखविलं दवाखान्यात. पुन्हा संध्याकाळी तिथं बसलो. आली का ती गाडीची वाट बघत, ते काय पुकारलंच नाही त्यांनी, काय आम्हाला काही कळालंच नाही गाडी आलेली गेलेली. ऑटो रिक्षा बघितलं, पुन्हा ती म्हणले आम्ही सोडू तर 25 रुपये द्यावं लागते. बनलं मग देतो पैसे. त्यांनी नेला ऑटोला पण तिकडं आम्हाला मला बाहेर ओढलं, आणलं. बाबाला बाहेर तोडले त्यांनी. पैसे घेतले आमचे बॅग. किती पैसे नेले? 7,000. मला इलाज झाला का तुमचा आता? आणि काय आम्ही साई आश्रम भक्तिनिवास या रोडवरून कॉलेज रोड या ठिकाणी चक्कर मारत असताना त्या ठिकाणी एक आजोबा आणि एक मुलगा, त्यांचा नातू, हे त्या ठिकाणी आढळून आले. त्या ठिकाणी त्यांची लूटमाट झाली होती. त्यांनी मला हात केला, पण मी थांबलो नाही. माझा मित्र तिथं यश हा थांबला. त्यांना सांगितलं का, त्यांना म्हटलं मी त्याला सोडा म्हणून. ते सोडायला गेले असताना त्यांनी त्या मुलाला सांगितलं का आमच्या अशी लूटमार झाली. पण मी ती रिक्षा त्या ठिकाणी बघितली होती. आम्ही त्या रिक्षाचा नंतर पाठलाग केला, पण ते रिक्षावाले काही थांबले नाही. ते रिक्षावाले भीमनगर बुद्धविहार त्या ठिकाणून गायब झाले. मी 112ला कॉल केला, त्या ठिकाणी पोलीस वगैरे आले. त्यांनी त्या व्हिडिओची पूर्णतः दखल घेतली. त्यानंतर ते निघून गेले. आणि किती वाजेच्या सुमारास हे 10-10:30च्या सुमारास झालेली घटना. हो. काय माहिती दिली त्या आजोबांनी त्यांचे पैसे गेले व त्यांना हाणमार पण केलेली त्या ठिकाणी. किती जण होते रिक्षात? रिक्षामध्ये 4 जण होते. कोणत्या स्वरूपाची रिक्षा होती? काय छोटी रिअर मध्ये डिझेल रिक्षा होती तिचा MS 17AZ 5739 असा नंबर होता. आणि ते चौघ पण फुल पिलेले होते.